रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे दापोली मार्गावरील आसूद येथील धोकादायक वळणावर रविवारी मध्यरात्री भीषण अपघात झालाय। पाळंदे येथील लग्नाहून परतताना कार सुमारे 50 फूट दरीत कोसळून तिघे गंभीर जखमी झालेत। स्थानिकांच्या तत्परतेने जीव वाचले, मात्र या वळणावरील सततचे अपघात पुन्हा चर्चेत आलेत। यापूर्वीही इकडे 4 अपघात घडले असून रस्त्यालगत घरे असल्यानं भीतीचं वातावरण आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या साधना बोत्रे यांनी पाहणी करून संरक्षण भिंतींची मागणी केली। आणखीन किती जीव गेल्यावर जाग येणार असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। अजून जी गाडी आली तर त्यांना समोर जी गाडी होती, समोरच्या गाडीचा जो क्रॅश पडला हा पूर्ण असा खड्डा असल्यामुळे गाडी 12च्या दरम्यान खाली गेली आणि त्यांना गाडी कंट्रोल न होता ते गाडी खाली गेली। आमची साईडला घरं आहेत, वारंवार हा एक नाही दोन नाही हा चौथा पाचवा अपघात आहे। ह्याच्यापुढे पण आम्हाला जर असेच आपल्याला वारंवार ह्या गोष्टी होत असतील तर आम्हाला उपोषणाला वगैरे बसावं लागेल, नाहीतर आम्हाला पर्याय मार्ग काहीतरी शासनाने आम्हाला ह्याच्यावरती उपाय करावा। पण आमच्याकडे सरकारने लक्ष द्यावे ही आमची ग्रामस्थांची इथल्या ग्रामस्थांची विनंती आहे, नाहीतर आम्हाला कोणता दुसरा मार्ग अवलंबावा लागेल। हे काल रात्री इथून गाडी गेली आणि इथे अपघात होतात। बरेच लोकांची इथे झाले, मागच्या वेळेला पण हे झालेलं इथे गाड्या गेलेल्या, तर काय कोणी लक्ष दिलं नाही, नाहीतर आम्हाला इथे उपोषण करायला लागेल। लोकांची आता बाजूला इथं घरं आहेत, त्या घरात लोक राहतात, त्यांचं पण जीवाला धोका आहे आणि गाडीवाल्यांचं पण जीव त्याचं महत्त्वाचं आहे, तसं आमचं पण जीव महत्त्वाचं आहे। असं काहीतरी व्हायला पाहिजे। हे फक्त येतात आणि फक्त बघून जातात, बाकी तसं काय करतच नाही। त्याच्यावर काहीतरी व्हायला पाहिजे। काय व्हायला पाहिजे नेमकं इथे? संरक्षण भिंत व्हायला पाहिजे। किती वेळा लोक बघून गेली, त्याचं काहीच नाही। इतर ठिकाणी पण झालेल्या आहेत, त्या लगेच झाल्या, पण ह्या का होत नाही लगेच? आणि व्हायला पाहिजेत नाही, हे महत्त्वाचे एकदम आहेत। लोकांच्या जीव धोक्याचा आहे ना इकडे। रात्रीचा प्रकार नेमका काय घडला? रात्री प्रकार म्हणजे गाडी कशी गाडी आली ते पण आम्हाला माहिती नाही। ज्या वेळेला ते ओरडाओरड झाली त्यावेळेला आम्हाला माहिती पडलं, त्याच्यामुळे मग ते आम्ही आमचे ग्रामस्थ आहेत ना गाडीतली इथलं, ते त्यांना बचावासाठी गेलेले।